हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। तर आता मी इथे बनवणार आहे फिश करी। तर बघा, आता इथे मी सगळा खडा मसाला, लसूण, अद्रक आणि संबार सगळं मिक्सरमधून घेतलेले काढून आणि लाल तिखट सुद्धा टाकलेला आहे। हा गरम मसाला आहे, खानदेशी मटन मसाला। तर आता इथे पण टाकून 1-1.5 पाऊच टाकून घेतला मी। तर छोटे पाऊच आहे ते 10 वाले। आणि थोडंसं तेल कमी पडलं तर तेल सुद्धा टाकत आहे बघा। तर मसाला खूप छान भाजू द्यायचा। छान मसाला भाजला म्हणजे मसाल्याने तेल जर सोडलं तर आपल्या भाजीला पण चव छान येते आणि भाजीला तर्री सुद्धा येते। आणि आता मसाला छान भाजलेला आहे। तर आता मी इथे फिशचे जे कट्स केलेले आहे ते टाकत आहे, फिशचे तुकडे टाकत आहे। तर खूप छान ताजी फिश होती। तर आणि खूप म्हणजे फ्राय पण केली होती तव्यावर, तर खूप टेस्टी लागत होती। तर बघा, आता इथे मी छान मसाल्यामध्ये थोडा वेळ होऊ देते हे फिशचे तुकडे। तर थोडा वेळ आपल्याला असेच ठेवायचे तर म्हणजे त्याच्यामध्ये मसाला वगैरे, मीठ मसाला जे आहे ते सर्व मिक्स होते। आणि मिक्स झाल्यानंतर मग छान मच्छीमध्ये जेव्हा मसाला मिक्स होतो तेव्हा त्याला अप्रतिम अशी टेस्ट येते। तर बघा, आता इथे मी थोडा वेळ तशीच ठेवली। बघा, आता याला जोपर्यंत त्याचं मांस असं सुटू लागत नाही तोपर्यंत तिला आहे। तर आता मी फिरवत आहे तर बघा मांस सुटत आहे। मग मी पाणी दिले टाकून, पाणी म्हणजे रस्सा बनवण्यासाठी। तर माझी ही फिशची रेसिपी जर तुम्हाला आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर इथे आमच्याकडे आज आणली होती 1 किलो फिश। तर मी अर्धा किलोची भाजी बनवली, करी बनवली, फिश करी, आणि अर्धा किलो फ्राय बनवून खाल्लं होतं। तर आता याची मी फिश करी बनवत आहे। तर नक्की बघा माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटते। आणि माझ्या रेसिपीज खूप साध्या, सोप्या आणि सरळ असतात आणि टेस्टीसुद्धा असतात। तर नक्की करून बघत जा। तर इथे मी थंडच पाणी टाकलं, कोणी कोणी गरम टाकते, पण मी थंडच टाकलेलं आहे। आणि थंड पाणी टाकून द्यायचं। तर आता मी इथे नमकसुद्धा टाकलेले आहे, कारण मी पहिले फिश हळद आणि नमकमध्ये थोडा वेळ भिजून ठेवली होती, अर्धा घंटा। त्याच्यामुळे मग आता जसं लागेल तसं नमक टाकायचं वरतून। तर याला उकळी येऊ द्यायची। आता जो रस्सा टाकलेला आहे आपण, पाणी टाकलेलं आहे, त्याला आता उकळी येऊ द्यायची त्या रस्स्याला। जेव्हा उकळी आली तर उकळी आल्यानंतर मग तर बघा, जेवढं आपल्याला रस्सा पाहिजे तेवढाच टाकायचं पाणी, नाही तर जास्त पाणी टाकलं तर त्या फिशच्या जी करी असते त्याला बिलकुल चव येत नाही। आणि आता मी ते झाकण ठेवून घेते। तर एक छान उकळी येऊ द्यायची। आणि फिशला जास्त शिजवायचं सुद्धा काम पडत नाही, त्यामुळे एकदम झटकेपट होणारी रेसिपी म्हणजे फिश। अंडा बुर्जीनंतर झटकेपट होणारी रेसिपी म्हणजे फिशच आहे। तर फिश ही खूप छान असते आपल्या डोळ्यांसाठी, त्याच्यामुळे सर्वांनी हिवाळ्याच्या दिवसामध्ये प्रत्येकाने आवर्जून खाल्लीच पाहिजे। तर आता मी इथे थोडं झाकण ठेवून घेतलं आणि थोडंसं उकळी, कारण उकळी जर आली तर थोडं एका साईडलाच ठेवून बघितलं मी, कारण उकळी जर आली तर आपली जी भाजीवरची तर्री असते ती पूर्ण चालली जाते वरती, त्याच्यामुळे थोडंसं साईडलाच ठेवायचं आहे। आता उकळी आली त्यामुळे मग मी वरती ठेवून घेतलं बघा। तर उकळी येत आहेत, तर त्याच्यावरची तर्री व्हायला जाऊ नये म्हणून मग मी थोडं उघडून बघत आहे। आणि बघा, आता शिजत आहे आपली मच्छी। तर मच्छीला जास्त वेळ शिजवावं नाही लागत, एक उकळी आली नंतर 5 ते 10 मिनटं ठेवायची फक्त, बस। खूप साधी, सरळ आणि सोपी रेसिपी आहे ही, आणि खूप पटकन होते, आणि ज्वारीच्या भाकरी सोबत तर एकच नंबर लागते। आणल्यानंतर धुवायची स्वच्छ पाण्याने 3-4 वेळ, आणि त्याला छान स्वच्छ निंबू, मीठ आणि हळद लावून ठेवायची। आणि नंतर आपल्याला बनवता वेळेस मीठ कमी टाकायचं, शक्यतो मीठ टाकायचंच नाही, नंतर टाकायचं। तर आता माझ्या मिस्टरांना जे फिशचं डोकं असते ती आवडते जास्त, त्याच्यामुळे मग मी हे उरलेलं होतं एक, तर ते पण टाकून दिलं त्याच्यामध्ये। आणि बघा किती छान कलर पण आलेला आहे, उकळी पण आलेली आहे, आणि फिश करीचा मसालासुद्धा खूप छान झालेला आहे। आपण जेवढा मसाला तेलामध्ये भाजू तेवढे आपल्या भाजीला चव येते।
तर बघा आता मी इथे उकळी आलेली आहे या करीला, फिश करीला. वरतून कोथिंबीर टाकून घेते मी. तर आमची भाषा विदर्भाची आहे, तर कोथिंबीर नाही, सॉरी, संबार. तर थोडा वेळ संबार टाकून पण तशीच ठेवून द्यायची, म्हणजे ते संबाराचा जो हे असते, अर्क असते, तो आपल्या भाजीमध्ये टेस्ट येते त्याने. तर बघा, बघून तोंडाला येते की नाही पाणी. तर फिश करी किती छान झालेली आहे बघा. खूप सुंदर अशी फिश करी बनवली मी. आणि जास्त वेळ जर शिजू नाही दिली तर आपल्याला चम्मच घालता येतो. काही काही फिश असे असतात त्याच्यामध्ये चम्मचसुद्धा हलवता येत नाही, म्हणजे एवढं पटकन गळून जातात. पण ही ताजी असल्यामुळे ही पटकन गळाली नाही. खूप छान झालेली आहे बघा फिश करी. आणि खूप सुंदर बघा, तरी पण खूप छान आलेली आहे. तर माझ्या अशाच साध्या, सरळ आणि सोप्या रेसिपी बघण्यासाठी प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. बघा, तर हे किती छान. माझ्या मिस्टरांना फिशचं डोकं आवडते, तर डोकं दिलेलं आहे आणि तरी पण किती छान आलेली आहे बघा. तर खूप सुंदर अशी फिश करी झालेली आहे. तर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.